मित्रांनो, देव तांदूळ असं कधी तुम्ही ऐकलं आहे का? आपण देव माणूस हा शब्द ऐकलेला आहे. आपण देवाची करणी हा शब्द ऐकलेला आहे. आपण देवाचा आशीर्वाद हा शब्द ऐकलेला आहे. परंतु देव तांदूळ हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहे का? आणि देव तांदूळ असं का म्हणलं गेलं असावं? हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, देव तांदूळ म्हणजे विशेष मेहनत न करता नैसर्गिकरित्या वाढणारा, पोसला जाणारा तांदूळ म्हणजे ते एक प्रकारे देवाचं वरदानच आहे, असं समजून त्या तांदळाच्या जातीला देव तांदूळ असं नाव देण्यात आलेलं आहे. असं का बरं दिलं असावं? तर आपला विदर्भातला जो काही भाग आहे, जिथे तलावांच्या पाण्यावर शेती केली जाते. म्हणजे गोंदियाचा परिसर असेल, चंद्रपूरचा परिसर असेल किंवा जिथे नागपूरच्या प्रादेशिक भागामध्ये, महसुली भागामध्ये जिथं ही धानाची शेती केली जाते, तिथे परसूड किंवा देवधान किंवा देवतांदूळ या नावाने एक तांदळाची जात ओळखली जाते आणि त्याला नैसर्गिक धान असं म्हणतात किंवा भाताला धानसुद्धा म्हणलं जातं. त्यामुळे हे धान किंवा हा भात, हे तांदूळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशी मागणी होत आहे, की कृषी विभागाने पुढाकार घ्यावा आणि या पौष्टिक, आरोग्यपूर्ण अशा धानाच्या अर्थात तांदळाच्या जातीचं संरक्षण करावं. आता ह्या विदर्भातल्या या धान पट्ट्यामध्ये ग्रामीण भागात गावाच्या बाहेर हे परसूड हे नैसर्गिकरित्या असलेल्या तलावात, जंगलात, आजूबाजूला पाणथळ खड्ड्यामध्ये जिथे पाणी पाणसर अशी ओली दलदलीची जागा आहे, रस्त्याच्या बाजूला जिथे पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये असं हे परसूड, देवधान किंवा देवतांदूळ उगवलेलं असतं. आता पूर्वीच्या काळामध्ये नैसर्गिक शेती किंवा शेतीचा जास्त लोकसंख्या कमी असल्यामुळे जास्त बोलबाला नव्हता. त्यामुळे हे प्रमाण जास्त मिळायचं. आधुनिक शेती कमी प्रमाणात होती. त्यामुळे हे नैसर्गिक येणाऱ्या अन्नधान्य, धनधान्य याच्यावरच लोकांची जास्त गुजराण व्हायची. त्यामुळे हे धान पूर्वी जास्त प्रमाणात पाहायला मिळायचं. आता हे दुर्मिळ होत चाललेलं आहे. कारण आता शेतांमध्ये आधुनिक शेती आलेली आहे. वेगवेगळी उपकरणं, साधनं, संसाधने, त्याच्यानंतर यांत्रिक कामं करणारे यंत्र सामग्री आलेली आहे. खतांचा बेसुमार वापर वाढलेला आहे आणि या सगळ्या कारणांमुळे हे देवसूड परसूड देवधान तांदळाचं उत्पादन कमी-कमी होत चाललेलं आहे. त्याला रसायनं कारणीभूत आहेत, रासायनिक खतं कारणीभूत आहेत, कीटकनाशकं कारणीभूत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम हा परसूड देव तांदळाच्या नैसर्गिक उत्पादनावर झालेला आहे. आता शेतात सेंद्रिय खतं वापरली जात होती आणि ह्या सेंद्रिय ज्या पाण्यात मिसळायची, ती पाणी वाहत-वाहत किंवा जो आपला इन्फ्लो असतो, पावसाच्या पाण्याचा जो इन्फ्लो असतो, येवा ज्याला आपण म्हणतो, यील्ड म्हणतो, त्याद्वारे ती वाहत-वाहत तलावात यायचे आणि त्यामुळे परसूड या तांदळाला कसल्याही प्रकारच्या रासायनिक फवारण्याची गरज नव्हती. तो अंगभूत सर्व नैसर्गिक आक्रमणाला तोंड देईल एवढा सक्षम होता. ते बियाणं, जुनं गावरान बियाणं एवढं सक्षम होतं, की ते कुठल्याही प्रकारच्या रोगराईला बळी पडायचं नाही. त्यामुळे त्या काळी जास्तीत जास्त परसूड, देवधान आणि अर्थात देव तांदळाचं उत्पादन लोकांना मिळत होतं. आता हे परसूड काढायचं कसं? तर परसूडचे धान्य टोपल्यांमध्ये झिपून आणायचे. म्हणजे टोपलं असं धरायचं आणि आपली ताटली किंवा काय असेल त्याने ते अशा प्रकारचं झिपून आणायचं. एका हातात ताटली, दुसऱ्या हातात टोपली घेऊन आणि ताटलीने टोपलीमध्ये हे परसूड झोडलं जायचं आणि झाडलं जायचं आणि ते ह्याच्यामध्ये टोपलीमध्ये गोळा केलं जायचं आणि ते नंतर वाळवून त्याचं
वाळवलं जायचं आणि पूर्वी गिरण्या नव्हत्या आणि उखळामध्ये ते कांडलं जायचं. कांडलं म्हणजे साळ असते, कांडल्यावरती साळ निघून जाते, तांदूळ मोकळा होतो आणि तो तांदूळ म्हणजे तो तांदूळ वाळवायचा म्हणजे तांदूळ गोळा करून उखळामध्ये म्हणजे वाळल्यानंतर उखळामध्ये काढल्यानंतर साळ मोकळी झाली की तांदूळ मोकळा व्हायचा आणि त्याच्यानंतर त्या तांदळाची खीर बनवली जायची आणि ही खीर उपवासासाठी सुद्धा त्या काळी लोक ग्रहण करत असत आणि हे परसूड अर्थात देवधान अर्थात देव तांदूळ हे अत्यंत प्रोटीनयुक्त जीवनसत्वयुक्त शरीराला आवश्यक असे सगळे प्रथिने वगैरे मिळवून देणारं एक चांगलं पौष्टिक असं खाद्य त्या काळी नैसर्गिकरित्या विदर्भातल्या या धानपट्ट्यात तलावांच्या पट्ट्यामध्ये जंगलात आजूबाजूला त्या काळी लोक आवर्जून करत असत आणि ह्याच्यामध्ये जंगली परिसरात जंगली दलदलीमध्ये वाहत येणाऱ्या पाण्यासोबत जे काही नैसर्गिक चांगले गुणधर्म त्याच्यामध्ये झिरपायचे त्याच्यामध्ये अंगीकारले जायचे. त्यामुळे ह्या देवसूड, देवधान, देवतांदळाला औषधी गुणधर्म लाभले होते. त्यामुळे आजारी असेल कोणी त्याच्यामध्ये अशक्तपणा आला असेल, माणूस खचला असेल किंवा ताकद नसेल, तर तो अशक्तपणा, खचलेपणा भरून काढण्यासाठी अंगामध्ये एक ताकद किंवा उभं राहण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी ह्या तांदळाची खीर, पेज लोकं आवर्जून त्या काळी ग्रहण करायचे. पूर्वीच्या काळी सगळी शेती ही पूर्णतः निसर्गावर, पावसावर अवलंबून होती आणि हा देव तांदूळ, परसूड अर्थात देवधान हा लोकांच्या उपजीविकेचं महत्त्वाचं साधन होते. दुष्काळाच्या काळात जेव्हा शेती ओस पडायची तेव्हा हा देवता सडलेला म्हणजे कांडून ठेवलेला देव तांदूळ हाच लोकांच्या जीवनाचा आधार होता. काही विशेष न मेहनत घेता, फार लागवण न करता, चिखलणी वगैरे न करता, रोपं तयार न करता, नैसर्गिक पद्धतीने तलावांमध्ये उगवून चिखलाच्या पाण्यात, दलदलीच्या पाण्यात नैसर्गिक पाणी, खतं आणि निसर्गाचं रेझिस्टन्स शक्ती, रोगप्रतिकार शक्ती स्वीकारून तयार झालेला हा देवतांदूळ लोकांच्या जगण्याचं कधीकाळी एक महत्त्वपूर्ण साधन होता. हे आज आपल्याला 2026 साली वाचून ऐकून खरं वाटणार नाही. परंतु देवाचं वरदान, नैसर्गिकरित्या मिळालेला हा तांदूळ आणि जगण्यासाठी लाभ देणारा हा तांदूळ म्हणून त्याचं नाव देव तांदूळ, की देवानेच आपल्या जगण्याला हातभार लागावा किंवा जगणं सुकर व्हावं किंवा आपले भुकेची गरज भागावी म्हणून नैसर्गिकरित्या जंगलात उपलब्ध केलेला तांदूळ म्हणून देव तांदूळ असं म्हणलं जायचं. तुम्हाला देव तांदळाबद्दल तुम्ही कधी काही ऐकलंय का? माहिती आहे का? कधी तुमच्या कानावर पडलंय का? काही पडलं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये कॉपी पेस्ट करायला, आप्तजन, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.